नंतर पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला येशू यार्देन नदी सोडून आत्म्याची तीव्र प्रेरणा झाल्यामुळे यहुदाच्या अरण्यात गेला. या ठिकाणी सैतानाने 40 दिवस त्याची परीक्षा घेतली. या कालावधीत त्याने काही खाल्ले नाही आणि 40 दिवसानंतर त्याला कडाक्याची भूक लागली. सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाला भाकर होण्यास सांग. पण येशूने उत्तर दिले, धर्मग्रंथात लिहिले आहे, मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही. नंतर सैतानाने येशूला एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली आणि त्याला म्हटले, मी तुला ही सर्व वैभवशाली राज्ये आणि त्यांचे गौरव देईन, कारण ती मला देण्यात आली आहे. तेव्हा तू माझी उपासना करशील तर हे सारे तुझे होईल. येशूने उत्तर दिले, धर्मग्रंथात लिहिले आहे, आपण देवाची आणि केवळ देवाचीच उपासना केली पाहिजे आणि केवळ त्याची सेवा केली पाहिजे.